कविता चौथी. या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. शब्दार्थ. नित्य म्हणजे नेहमी, वसुदे म्हणजे राहू दे, वर म्हणजे आशीर्वाद, पंथ संप्रदाय म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे गट समूह, मतभेद म्हणजे विचारातील फरक. भावार्थ. या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे. हे देवा, असा मला आशीर्वाद दे. सर्व पंथांमध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे. त्यांच्या विचारात फरक नसू दे. सर्वजण एका विचाराने कार्य करू दे. नांदोत सुखे गरीब, अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे, देव वरची असा दे. शब्दार्थ. नांदोत म्हणजे एकत्र राहोत. अमीर म्हणजे श्रीमंत. वा म्हणजे किंवा. सकला माझी म्हणजे सगळ्यांमध्ये. भावार्थ. सर्व हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम बांधव, मग त्यातील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत. या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसू दे, असा मला वर दे. सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे, देव वरची असा दे. शब्दार्थ. सकळास म्हणजे सर्वांना. मानवता म्हणजे माणुसकी. राष्ट्रभावना म्हणजे देशावरील प्रेम व निष्ठा. स्थळी म्हणजे ठिकाणी. समुदाय म्हणजे समूह, गट. उद्योगी म्हणजे कष्टाळू. शीलवान म्हणजे चारित्र्यवान. भावार्थ. सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे. सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे. या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण चारित्र्य संपन्न दिसू दे, असा आशीर्वाद मला लाभू दे. हा जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळ निंदका मनीही सत्य न्याय वसुदे, देव वरची असा दे. शब्दार्थ. जातीभाव म्हणजे जातीभेद. अस्पृश्यता म्हणजे स्पर्श न करण्याची अनिष्ट चालरीत. समूळ म्हणजे मुळासकट. खळनिंदका म्हणजे दुर्जन व निंदा करणारे. भावार्थ. परस्परातील जातीभेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे. या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे. जे दुर्जन व निंदक आहेत त्यांच्या मनातही सत्याची चाड वसू दे, असा मला वर मिळावा. सौंदर्य रमो घराघरात, स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देव वरची असा दे. शब्दार्थ. रमो म्हणजे बागडो. स्वर्गीया परी म्हणजे स्वर्गाप्रमाणे. विपत्ती म्हणजे संकट. बोहरी म्हणजे परकी. सदा सर्वदा म्हणजे नेहमी. कसू दे म्हणजे कष्ट करू दे. भावार्थ. प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमू दे.
बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे. हे देवा, हा तुकड्या तुम्हास विनवतो आहे की मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू द्या. असा आशीर्वाद मला द्या.